आम्ही काम साहेबांचा दरवाजा बंद करून घ्या. घरपण हाते 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 ना हाते ना जाऊ द्या. आधी ना आपला रस्ता छोटा होता पण चांगला होता. किती लोक जातात लहानपणापासून त्या रस्त्यावर. पूर्वी तो रस्ता इतका चांगला होता. तुम्ही तो पिक्चर बघितला होता 2004 मध्ये आला होता तो नवरा माझा नवसाचा. हो, त्यावेळेला तो रस्ता इतका चांगला होता की त्यावेळेला त्या रस्त्यावर चालू एसटी सचिन पेवर स्केच काढत होते. आता सरळ लाईन नाही काढतायत त्या रस्त्यावर. आणि आता कोणी रस्ता बांधून देईल याची मी अपेक्षा पण सोडली आहे. कारण जे रस्त्या बांधायचे त्यांची जबाबदारी आहे ते पेट्रोलमध्ये उसाचा रस टाकण्यात बिझी आहेत. 20% इथेनॉल असतं म्हणे हल्ली पेट्रोलमध्ये. दर 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 क्वार्टर दारू असते हल्ली. म्हणलं मग असंच आहे तर 90 ml ड्रायव्हर मध्ये पण टाका, मग कोणीच तक्रार करणार नाही. नाही पण मी पॉलिटिकल जोक एवढेच करणार आहे, फार करणार नाही. कारण काय ना, सध्या परिस्थितीत पॉलिटिकल जोक केला की तुमचा प्रतिसाद येतो. पण डोळ्याच्या कोपऱ्यात मला असं कुठेतरी दिसतं की त्र्यंबकेश्वरला एक न्हावी माझ्या मुलांचं टक्कल करतोय. तुझ्या बापाला जोक सांगायचे खूप पाऊस होते. तर त्या शेवटी विनोद आहे. विनोद कधी जातो असा इकडे तिकडे वगैरे. आपण करा लोक सेटल व्हायची वाट बघूया. कंटिन्यू करू. ग्रेट. मला एक सांगा, इकडे 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 किती लोकांची मुलं शाळेत आहेत आता सध्या? बऱ्याच लोकांची मुलं शाळेत आहेत. तुम्हाला असं वाटत नाही ही आत्ताची जी पिढी आहे हे ना खऱ्या प्रॉब्लेमची काही हे पाय ठेवू दे प्लीज. माझा मुलगा काही प्रश्न विचारतो मला. आता काही दिवसांपूर्वी नवीन गाडी घेतली तर मला विचारलं, बाबा आपण रोल्स रॉईस का नाही घेत? त्याला म्हटलं बाळा, कारण की आपण पार्किंग मध्ये बसत नाही. मुलाला काय समजवणार? मी मुलाला नेहमी सांगतो की मला आयुष्यात तितकेच पैसे कमवायचे जितके तुला वाटते आता माझ्याकडे आहेत. तो आता 6वीत गेला, सेकंडरीत गेला. मला बरोबर म्हटलं स्कूल बस माझी बदल. म्हटलं का? तुम्हाला या बसमध्ये एसी नाहीये. अरे म्हटलं बाळा, छत आहे डोक्यावर. म्हटलं आमच्याला बस पण नव्हती. म्हटलं मी भावाच्या सायकलवर पुढे बसून जायचो. त्या पुढच्या रोडवर बसून असा गेलोय मी 4 वर्ष. दुपारी 12च्या उन्हात 4 वर्ष असं गेल्यानंतर जिथे निसर्गाने उभी फट दिली होती तिकडे आडवी तयार झाली होती. मला वाटायला लागलं तुझी बालपणीची कविता होती, हॉट क्रॉस बंद. पण जितक्या लोकांची मुलं शाळेत आहेत तुम्हाला इकडे एवढं वाटत असेल की शाळेची फी खूपच वाढली आहे. किती लोकांना वाटतं? प्रचंड वाढली आहे. म्हणजे लाखात गेली आहे फी. म्हणजे एका वर्षाची फी इतकी असते, त्यात आपल्या वेळेला 3 पिढ्या शिकायच्या. माझा एक मित्र आहे, त्याचा मुलगा शाळेत जातो, शाळेची फी 7 लाख रुपये वर्षाची. 7 लाख. मला म्हणाल तुझ्या मुलाला पण टाकतात शाळेत. म्हटलं पण ऍडमिशन घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण किडन्या फक्त 2च आहेत. दुसरीच्या पुढे शिकता नाही यायला वॉट द पॉइंट? आई नाही बघा, फी एवढी असली नाही पाहिजे. आपण भरू, आई वडील आहोत म्हणून. पण तुम्ही विचार करता हे मी मुलांच्या ह्याच्यावरती मानसिकतेवर किती फरक पडेल. मी आपल्या वेळेला माझे वडील 7 रुपये भरायचे महिन्याचे. मी असा वागायचो की शाळा माझ्या बाबांनी विकत घेतली.
7 लाख दिल्यावर ही मुलं काय करतील वर्गात? बाई विचारतील बाळा 2 अधिक 2 किती? तो म्हणेल 7 लाख दिले, तू उत्तर दे. इकडे आलेत कोणी? यंग लोक आलेत कोणी? 30 वर्षाच्या खालची कोणी आले तिकडे? सर तिकडनं हात वर करतायत. सर मला एवढंच सांगायचं, मी चष्मा लावलाय, आंधळा नाहीये. दिसतंय मला. आलेत आलेत यंग लोक आलेत कोणी? आलेत आलेत इथे आहेत बसले. हाय काय बाळा तुझं काय नाव आहे? युग युग एकदम मुलांची नावं आली. युग युग नाव आहे. ठीक आहे. युग किती वर्षांचा आहेस? 13 वर्षांचा आहेस. युग तुला असं वाटत नाही आयुष्य तुझा खूप सोपं आहे असं? नाही वाटत? तू आमचं आयुष्य कधी बघितलं नाहीयेस. युग मी तुला सांगतो, तुला युग कोणाला समजा पैसे पाठवायचे असतील काय करतात हल्ली सांग? जीपे. एका शब्दात उत्तर दिले या मुलांनी. युग आमच्या वेळेला हा 20 मार्काचा प्रश्न असायचा. आम्हाला जावं लागायचं बँकेत. तिकडच्या काकूंना आम्हाला पटवून द्यायला लागायचं की काकू मला माझेच पैसे माझ्या स्वखुशीने ट्रान्सफर करायचे. काकूंचा मूड असला तर त्या फॉर्म द्यायच्या. तो पण असा रेडी टू यूज फॉर्म नसायचा. असा पिवळ्या रंगाचा फाटलेला कागद असायचा. म्हणजे वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण त्याच्यावर चांगल्या कंडिशन मध्ये आहे. त्या सांगायच्या फॉर्म घेऊन जा समोर झेरॉक्सचं दुकान 10 कॉपी काढून आण. 1 तू वापर 9 आम्हाला दे. मग त्या फॉर्मवर जगभराचे डिटेल भरायला लागायचे. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव. आणि तो फॉर्म पण इझिली भरता नाही यायचा, कारण त्या पेनला दोरी बांधलेली असायची. ते आपल्या स्टेट बँक मध्ये पेन वाचवत बसले, तो मालल्या मागला ती बँक लुटून घेऊन गेला. आपले डिटेल झाले की मित्राचे भरायला लागायचे. फॉर्म भरेपर्यंत काकूंचा लंच ब्रेक व्हायचा. पैसे ट्रान्सफर 2 दिवसांनी व्हायचे. पण युग आता आली आहे त्या आम्ही पण वापरतो. सगळे वापरतात गुगल पे वगैरे सगळे वापरतात ना. पण सर तुम्हाला असं नाही वाटत त्याचं नोटिफिकेशन थोडेसे वाहियात आहे? मला काही दिवसांपूर्वी गुगल पेचं नोटिफिकेशन आलं होतं. त्यात लिहिलं होतं युअर फ्रेंड माधव इज ऑन गुगल पे, वेलकम हिम बाय सेंडिंग 1 रुपी एज अ गिफ्ट. अरे म्हटलं 1 रुपी, म्हटलं खुशी से मर नहीं जाएगा वो. म्हणजे त्याला अमिताभ बच्चनच्या समोरचा बंगला विकत घ्यायचा होता. 1 रुपया कमी पडत होता. तो मी दिला आणि गुगलला म्हटलं गुगल व्हॉट डू यू मीन बाय युअर फ्रेंड माधव. माधव बाप आहे माझा. तो माणूस नाही होत इम्प्रेस 1 रुपयाने. मागच्या वर्षी बाबांचा 75वा वाढदिवस होता. मी आणि भावाने त्यांच्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी केली होती. पार्टीमध्ये जो अँकर होता त्यांनी मला, बाबांना, भावाला तिघांना स्टेजवर बोलवलं. म्हणाला काका तुमच्या मुलांनी तुमच्याकडे एवढी छान पार्टी ठेवली आहे, तुम्हाला काही बोलायचं आहे त्यांना. हे माईक घेतला आणि म्हणाले तरीही फ्लॅट तुमच्या नावावर नाही करणार. हे असेच असतात आपल्या पिढीचे आई वडील. युग 13 वर्षांचा आहेस, कुठे गेला युग? आई बाबा आहेत जवळपास बसलेत, लांब आहेत. युग 13 वर्षात कधीतरी असं वाटलं आई बाबा प्रेम करतात तुझ्यावर? हो म्हणतो. युग मी 42 वर्षाचा आहे, मला एकदा पण नाही वाटलं. देवा हल्लीचा आई वडील का प्रेम करतात मुला, त्याला पण कारण आहे. कारण युग तुझ्या 13 वर्षात तुझ्यावर जितका खर्च झालाय ना त्यांचा, त्याच्या पुढच्या 8 रांगांचं शिक्षण झालंय. युग तू लहान आहेस अजून, कोणती गोष्ट मागितलीस आई वडिलांकडे मिळते लगेच? हो ना. आम्हाला नाही मिळायची. आम्हाला फक्त मिळायची कारण की आता नाही, पैसेच नाही, बोनस आला की बघू, दिवाळीत बघू. मग एका बाबांना म्हटलं बाबा 4 दिवाळ्या गेल्या, कधी घेऊन देणार? मग त्यांना कळलं मुलं मोठी होतात, प्रश्न विचारायला लागलेत, म्हणून त्यांनी गेमच बदलला. त्यानंतर काही मागितलं की बाबा म्हणायचं तुला जे हवं ते घेऊन देतो, तू फक्त वर्गात पहिला ये. फक्त अख्खी पिढी ह्याच पुढीवर वाढली आहे. आता ही अट टाकली म्हणून 7वी संपेपर्यंत काहीच नाही मिळालं. मग 8वीत स्कूल बस बंद झाली, त्या बीएसटीच्या बसनी यावं जावं लागायचं, खूप गर्दी असायची. म्हणून मला सायकल हवी होती आणि मला माहिती होतं सायकलसाठी काय करायचं. म्हणून 8वीत खूप मेहनत केली, वर्गात पहिला आलो.
आता रिझल्टच्या दिवशी माझे सख्खे वडील बाईंशी भांडत होते माझा मार्क कमी करण्यासाठी. माझे 8-10 मार्क कमी झाले. जो मुलगा दुसरा आला तर त्याच्या बापाला चक्कर आली. तर प्लीज इथेच थांबा ना, चुकून माझा मुलगा पहिला होईल. तो व्हिडिओ गेम प्रॉमिस करून आला होता. आणि सायकल तरी नशीब मिळाली. त्याच्या अधिकरण काढायचा मला एक मोठा भाऊ पण आहे. त्यामुळे त्याचं जे काही रिसायकल होऊ शकत होतं ते सगळं झालं. म्हणजे लहानपणी सगळं भावाचं वापरलं. जुनं भावाची जुनी खेळणी, भावाचे जुने कपडे. मी जाड नव्हतो, जाड झालो, नवीन कपडे हवे ते म्हणून नाही मिळाले.